पार्थ पवारांकडून 1800 कोटींची जागा 300 कोटींमध्ये खरेदी। कोरेगाव पार्कात जागेमध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी तयारी। अंबादास दानवे यांचा ट्विट करत आरोप, तर अमेडिया कंपनीला 300 कोटींचा व्यवहार कसा करता आला, दानवेंचा सवाल। शेतकऱ्यांसाठी 32,000 कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर केलंय। 32,000 कोटींपैकी 9,10,000 कोटी जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग झालेत। शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदत जमा व्हायला सुरुवात झाली आहे। ठाकरेंच्या टीकेवरती शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कधी शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाही। मुख्यमंत्री असताना कधी मंत्रालयाचा दरवाजा पाहिला नाही। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावर बावनकुळेंची टीका। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मंत्रालयामध्ये येत नव्हते। ठाकरेंनी स्वतःच्या तब्येतीकडे पाहावं। चंद्रकांत पाटलांचा उद्धव ठाकरेंना सल्ला, तर मुख्यमंत्री असताना ठाकरे घराबाहेर पडले नाही। राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना मदत केली। श्रीकांत शिंदेंची उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका। ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना पैठणची आठवण आली नाही। ठाकरेंकडे वेळ मागितला तेव्हा मात्र ते आले नाहीत। उद्धव ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यावरून विलास भुमरेंची टीका। धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। ठाकरे आज कारसखेडामध्ये अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावरती। पुण्यातील पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधणार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजताच राज ठाकरेंचे दौरे सुरू। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पिंपरखेडला भेट देणार। बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती आता या प्रश्नावरती मार्ग काढण्यासाठी शिंदेंचा दौरा महत्त्वाचा। दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुलाच्या कुटुंबियांची भेट घेणार। विरोधकांना चारी मुंड्यात करायचा संकल्प करा। कोल्हापुरातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं निवडणुकीचं रणशिंग त्यांनी फुंकलंय। 3 तारखेला गुलाल उधळायला मी तुमच्यात सामील होईन। आगामी निवडणुकीमध्ये जिंकण्याचा शिंदेंकडून विश्वास व्यक्त। मी आणि शिंदे मुख्यमंत्रीपदाची अदलाबदली करत असतो। कधी मी तर कधी ते मुख्यमंत्री असतात। शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं तर ते पुन्हा परत करतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मिश्किल वक्तव्य। रोहित पवार स्वतः उलटे धंदे करून आरोप आमच्यावरती करतात। डोनाल्ड ट्रम्प यांच्या आधार कार्डवरून गिरीश महाजन यांचा रोहित पवारांवर हल्लाबोल। आशिष शेलार यांनी मतचोरीला दुजोरा दिला। शेलारांच्या धाडसाचं कौतुक केलं पाहिजे, रोहित पवारांचं वक्तव्य। तर मनसे देखील मतचोरीच्या विरोधात लढत आहे। मतचोरी विरोधात लढणाऱ्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे, रोहित पवारांची प्रतिक्रिया। मुंबईचा महापौर हा भाजपचाच होणार। यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपची एखादी सत्ता येणार, महंत सुधीरदास महाराजांची भविष्यवाणी। राष्ट्रवादी काँग्रेसची रायगड जिल्हा आढावा बैठक संपन्न। अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये रायगड जिल्ह्यात शिवसेनेसोबत युती नको, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा सूर। सिंधुदुर्गमध्ये भाजपच वबळावर लढणार। येणारी निवडणूक भाजप पूर्ण ताकदीनं लढेल, रवींद्र चव्हाणांकडून विश्वास व्यक्त। कोकणात एकतरी आमदार भाजपच्या मदतीशिवाय निवडून आलाय का? नितेश राणेंचं नाव न घेता शिंदेंच्या शिवसेनेला टोला। तर विधानसभेवेळेस प्यार किया तो डरना क्या, नंतर हम आपके है कौन, राणेंचा निशाणा। करुणा मुंडेंनी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांची भेट घेतली। ज्या लोकांवरती अन्याय केला त्यांना मी संधी देणार। परळी नगरपालिकेमध्ये अध्यक्षपदासाठी करुणा मुंडे उमेदवारी देणार। रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचा राजीनामा। राजेश सावंत यांनी लेकीसाठी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। मुलगी शिवानी सावंत ठाकरेंच्या शिवसेनेतून नगराध्यक्ष पदासाठी उभी राहण्याची शक्यता। आगामी पालिका निवडणुकांसाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची नंदुरबार जिल्ह्याच्या प्रभारीपदी नियुक्ती। जिल्ह्यातील नेत्यांना डावलून खडसेंची नियुक्ती केल्यानं चर्चांना उधाण। इंदुरीकर महाराजांकडून मुलीच्या साखरपुड्याला लाखोंचा खर्च। इंदुरीकर महाराज उपदेश करतात, तसे वागले असते तर नक्कीच अभिमान वाटला असता। डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांचा निशाणा। तर भाजपसोबत युती सोडून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये कोणासोबतही युती करा, पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये स्थानिक नेत्यांना सूचना। सूत्रांची माहिती। शरद पवार एकटे लढले तर त्यांचा सुपडा साफ होईल, त्यांना माहिती आहे, म्हणून ते कुणालाही सोबत घेण्यासाठी तयार आहेत। गिरीश महाजनांची शरद पवार यांच्यावर सडकून टीका। निवडणुकीमध्ये स्वतंत्र लढण्याच्या भूमिकेवरती काँग्रेस ठाम। मनसेसोबत युती न करण्याची भूमिका। स्थानिक पातळीवरती झालेला निर्णय हायकमांडला कळवणार, सूत्रांची माहिती। कोणाबरोबर कोणी निवडणूक लढवावी किंवा युती करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न। त्यांच्या पक्षाला जे वाटतं ते त्यांनी करावं, मात्र अद्याप कुठलीही चर्चा नाही। युतीच्या प्रश्नावरती मनसेच्या नितीन सरदेसाईंची प्रतिक्रिया।
मनसेसोबत अद्याप युतीचा प्रस्ताव नाही, शिवाय काँग्रेसनं युतीचं अधिकार स्थानिक नेतृत्वाला दिले, त्यानुसार युती आघाडी होईल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. राज्यात अनर्थ मंत्री, गृहकलह मंत्री, नकरभास मंत्री, शेतकरी मदतीवरून उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल, तर न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार. मराठवाडा दौऱ्यात ठाकरेंचा निर्धार. उद्धव ठाकरेंना निवडणुका पुढे ढकलायच्या होत्या, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे तसं होणं शक्य नाहीये, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. उद्धव ठाकरे आता नवनवीन शब्दप्रयोग करतात. राजकारणात दुकान चालवायचं असेल तर त्यांची अशीही टीका करावी लागते त्यांना. उद्धव ठाकरेंच्या टीकेवरून सुनील तटकरेंची प्रतिक्रिया. नुकसानीची शेतकऱ्यांच्या खात्यात 2 रुपयांची मदत जमा झाली आहे. उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका, तर उद्धव ठाकरेंसमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा. शेतकऱ्यांना अश्रू अनावर कसलंही सहकार्य केलं नाही, शेतकऱ्यांच्या तक्रारी. महाराष्ट्र महिला आयोगाची जे रुग्णालयाच्या डीनला नोटीस. डॉक्टरच्या छळाच्या तक्रारीवर कारवाई करण्यात अपयशी ठरल्याबद्दल नोटीस. मानसिक छळाच्या तक्रारीवरती अहवाल सादर न केल्याबद्दल औपचारिक नोटीस बजावली. मुंबईतील तापमानात 2 दिवसांपासून किंचित वाढ. मुंबईमध्ये कोरड्या वातावरणाचा अंदाज, तर कुलाबा केंद्रात 31°C तापमानाची नोंद झाल्याची माहिती. बिहारमध्ये भाजप विरोधात राजद उमेदवार खेसारीलाल यादव यांना बीएमसीची नोटीस. मीरा रोड येथील घरावरील अनधिकृत पत्राशेडबाबत नोटीस. पत्राशेड तात्काळ काढून टाका, अन्यथा अतिक्रमण विभाग कारवाई करणार, पालिकेचा इशारा. नवी मुंबईतील एपीएमसीला फेरीवाल्यांचा विळखा. व्यापारी वाहन चालकांना कोंडीचा फटका. अनधिकृत फेरीवाल्यांमुळे वाहनधारकांना नाहक त्रास. धुळ्याच्या शिरपूरमधील शेतकऱ्यांचा पिकासह मंत्रालयामध्ये लक्षवेधी ठिय्या. शिरपूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीग्रस्त जाहीर करण्याची मागणी. भाजप नेते प्रीतम म्हात्रे यांचं रेल्वे प्रशासनाला पत्र. नेरूळ उरण लोकल 10 डब्यांची करण्यासह रेल्वे फेऱ्या वाढवणार. अंबरनाथमध्ये नाल्यामध्ये रासायनिक सांडपाणी, केमिकलच्या उग्र दर्पानं नागरिक हैराण. एमपीसीबीने केमिकल सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मराठी रंगभूमीवरील मानाचा विष्णुदास भावे गौरव पुरस्कार. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण. कोल्हापुरात पुढारी समूहाचे सर्वेसर्वा पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त सहस्रचंद्र दर्शन सोहळा संपन्न, तर गौरव सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांचीही उपस्थिती. चंद्रपूर जिल्ह्यातील वढा तीर्थक्षेत्र फुल्ल. कार्तिक पौर्णिमेला वार्षिक यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये दीपदानासाठी मोठी घट. गोदावरी घाटाच्या ठिकाणी हा संपूर्ण गोदावरी घाट दिव्यांनी उजळून निघाला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मुंबईच्या मलबार हिल परिसरात बाणगंगा नदी काठावरती महाआरतीचं आयोजन. महाआरतीला मंत्री मंगलप्रभात लोढा, अनिल देसाईंनी हजेरी लावली. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिराला 1,25,000 दिव्यांची आरास. अहिल्यानगरच्या देवगडला कार्तिक पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांची मांदियाळी. वर्षातून एकदा महिलांना कार्तिक स्वामींचं दर्शन. महिला भाविकांची मोठ्या संख्येनं गर्दी. साताऱ्याच्या माहुलीमधील रामेश्वर मंदिर परिसरामध्ये 2,500 दिव्यांची आरास. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकाशामध्ये फटाक्यांची आतषबाजी. धुळ्यामध्ये कार्तिक पौर्णिमेचा मोठा उत्साह. गीता जिनिंगमध्ये मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. भीमाशंकर या ठिकाणी त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रांगोळ्यांच्या पायघड्या. शिवलिंगावरती दागदागिने परिधान करून अलंकारिक रुबाबदार पेहराव साकारला. दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. धुळ्यामध्ये रब्बी पिकांच्या लागवडीसाठी सोयाबीन पिकाच्या काढणीला सुरुवात. सतत पडणाऱ्या पावसामुळे रब्बी हंगाम लांबला.